अंदमानचा आज शेवटचा दिवस आहे. आज आम्ही घरी चाललो. आज आमचा अंदमानमधला शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आज पुन्हा मुंबईला चाललेलो आहोत. आत्ता जस्ट आम्ही चेकआउट केलं आणि आमच्या कॅबकडे चाललो आहोत. तू पण बोल बाय बाय अंदमान. आता चालेलो असं वाटतं. आता 26 पासून पुढे आहे. आता आम्ही एअरपोर्टवरती पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात फ्लाईट पकडू. हे आमचे शेवटचे काही मिनटं आहेत अंदमानमधले. एअरपोर्टमध्ये आत जाण्यापूर्वी आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगून एअरपोर्टच्या समोर इथले शेवटचे काही फोटो काढले. रेडी टू फ्लाय. कसलं तर प्लेन आता. दिसतंय तेवढंच दिसतंय. प्लीज सर्वांना ओरडणार तुला असं लागायचं नाही चालत. बंद कर असं बस. आता आमचं प्लेन टेक ऑफ घेत आहे. टर्बुलेंस होने की संभावना के कारण कुर्सी का बड़ी किस्म ऑन कर दिया है. सभी यात्रियों से निवेदन है कि वो अपने स्थान पर ही रहना चाहें और कुर्सी की बेटी बांध दें. Please, as we are anticipating turbulence due to bad weather, the seat belt sign has been turned on. We request all our customers to continue to leave their seat and fasten their seat belts. Thank you. येताना थोडा ॲडव्हेंचर झाला आमच्यासोबत. थोडा टर्ब्युलन्स लागला तर त्यामुळे ढग वगैरे दिसत होते आणि प्लेन थोडं हालत होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा सीट बेल्ट साईन ऑन केला आणि बसायला सांगितलेलं.
चल चल चालेल. काय 342 हा. चल हा 343 चल घे का थोडं सीट मागे मागे जायला तिथे नाही पुढे पुढे खाली असेल ना. तुझ्या इथे खाली पुढे सियाच्या इथे बस का बाबा आपण मुंबईला पोहोचलो हा? आलो आता मुंबईला उद्यापासून कुठे उद्यापासून पुण्यावरून आलीस तू कुठून आलीस आता उद्यापासून शाळेत जायची तयारी करा पुण्यावरून पुण्याला जाणार. आता उद्या स्कूल आता उद्या स्कूल जाणार ना दोघं. टीचर बोलतील आता तुमचं म्हणजे मिस झालंय ते इतके करा दिवस अभ्यास. कुठे गेलेलात विचारतील सगळेजण. हे बघ आले हे बघ इकडे बघ अगं इकडे बघ लवकर माझ्या मांडीवर दिसले का नवीन ट्रॅफिक सिग्नल लागला. सोबत सोबत बघ सगळे फ्रेंड्स आहेत माहिती एकत्र जातात हाय बकरू बकरू नाही चावत बेटा हे देतात आणि कसे ओरडतात ते फायनली आम्ही अंदमानच्या निर्जन प्लेन आणि हवा शुद्ध असलेल्या रस्त्यांवरून आता मुंबईच्या गर्दीच्या खड्डे असलेल्या आणि पॉल्युटेड हवा असलेल्या रस्त्यांवरती आलो. अंदमानचे सुंदर समुद्रकिनारे आणि चंदेरी वाळू जितकी विलोभनीय आहे त्याहूनही सुंदर होता आमचा तिघांनी बाकी कोणताच विचार न करता एकत्र चिल करण्याचा एक्सपिरियन्स. इथे सर्वज्ञ पहिल्यांदाच प्लेनमध्ये बसला. सुप्रियाचा बर्थडे अजून एका नवीन ठिकाणी सेलिब्रेट झाला. मी सुद्धा स्कुबा डाईव्ह केलं आणि प्रथमेश आणि त्याच्या फॅमिलीसोबत अजून थोडा क्लोज होता आलो. ही ट्रिप आमच्या आठवणीत नेहमीच राहील आणि जर विसरलोच तर नशीब मला हे व्हिडिओ बनवायचं सुचलं. हे व्हिडिओ बघून आम्ही आमच्या आठवणी ताज्या करू. आमचा प्रवास इथेच संपला आणि आमची ही ट्रिप पण. हो